हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आजच्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आपण खूप मोठ्या गॅप नंतर भेटतोय. हो त्याची कारणं आहेत अर्थात, आणि आपण मागे एकदा बोललो होतो बघा श्रद्धा ते, की काही गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्या घडतात. आपली रोजची कामं डिस्टर्ब होतात, आपली शेड्यूल सगळी हलून जातात, वाईट वाटतं अर्थात, पण त्याच्याबद्दल स्वतःला माफही करता आलं पाहिजे. हो सो ह्या सगळ्या गोंधळातल्या माझ्या भागाबद्दल मी स्वतःला माफ करून टाकलंय. ऑफकोर्स. काय करणार हो त्याला, ना. तब्येती आहेत किंवा काही अडचणी असतात, होतच तसं. तर गेल्या भागात इमोशन्स या विषयावरच्या पहिल्या भागात आपण ज्याला टिपिकली नेगेटिव्ह म्हणू शकतो अशा इमोशन्स बद्दल बोललो होतो. सॅड, बॅड, अँग्री आणि डिस्गस्टेड. येस. आणि आज आपण आनंदी किंवा ज्याला पॉझिटिव्ह म्हणू शकतो अशा इमोशन्स बद्दल बोलूया. सो त्या कोणत्या कोणत्या आहेत तिथून सुरुवात करूया बरं आपण. अर्थातच मी म्हटलं तसं आनंदी, हॅपी, सरप्राईज फिलिंग, येस, सरप्राईज्ड आणि चिअरफुल अशा 3 घेणार आहोत आपण. ओके. आनंदी, सरप्राईज्ड आणि चिअरफुल. हॅपी, सरप्राईज आणि चिअरफुल असं Correct. म्हणूया, कारण एकच मराठी, नाही तर मग तिन्ही पण मराठी. येस. ओके. सो सुरुवात इथूनच करूया की या 3 भावना तसं बघायला गेलं तर एकमेकींच्या पायात पाय अडकवलेल्या आहेत. हो, पण मग त्या आपण अशा वेगळ्या वेगळ्या कशा केल्यात बरं, आणि का केल्यात? वेगळ्या केल्या असं म्हणण्यापेक्षा त्या आहेच आहेत वेगळ्या, असंच म्हणूया आपण. ओके. हां, तशा सगळ्याच भावना एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी असं आहे, ती साखळी आहे. बघ, आता आपण जर निगेटिव्ह इमोशन्सचा विचार केला तर तिकडे पण तसंच आहे ना, की अगोदर राग येतो, मग आपण चिडतो, मग अति चिडतो, मग दुःख होतं, मग एन्झायटी आणि मग डिप्रेशन. म्हणजे ही कशी अशी एकमेकात अशी गुंफलेली अशी वीण आहे. तसंच यांची वीण असली, हिच्यानंतर ती येत असली तरी पण त्या प्रत्येक जण वेगळ्या असतात. ओके. पॉझिटिव्ह आपण ज्यांना म्हणतो किंवा चांगल्या भावना किंवा सुखद भावना म्हणू. चांगल्या म्हणण्यापेक्षा दुःखद आणि सुखद असं म्हणूया. ओके. तर सुखद भावना आपल्याला थांबवायची इच्छा नसते. त्यांची चेन आपल्याला आवडते, की एक डब्बा पास झाला की दुसरा डब्बा आला रेल्वेचा, तिसरा आला, हे असं आवडतं. पण ज्या आपल्याला त्रासदायक ज्या भावना आहेत, ज्यांना आपण निगेटिव्ह म्हणतो, त्या प्रत्येक भावनेचं वेगळं कंपार्टमेंट का केलेलं आहे, तर त्या प्रत्येक कंपार्टमेंट नंतर तुम्हाला तिथं ते थांबता यावं आणि ती पुढे तशीच लिंगरिंग अशी राहू नये. बर. आपण बघ, घंटा वाजवली मंदिराची की तिचा आवाज असा मागे रिंगाळत राहतो. करेक्ट. हे असं सुखद भावनांचं ठीक आहे, पण असं आपल्याला त्रासदायक असलेल्या भावना आपल्याला अशा नाही करायच्या आहेत. साहजिक आहे. आणि मग त्या थांबवता याव्यात म्हणून सगळ्याच भावना अशा वेगळ्या 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 केलेल्या आहेत. ओके. त्याच्या सावल्या एकमेकांवर असतातच, कुठलीही भावना असो, एकीतून दुसरी जन्म घेतेच. बरोबर. ओके. सो आज ज्या सो कॉल्ड पॉझिटिव्ह भावनांबद्दल आपण बोलणार आहोत त्यांच्या शेड्स. कारण आपण जेव्हा सॅड भावनांबद्दल बोललो होतो तेव्हा मला थोडीशी कल्पना होती की अरे ठीक आहे, ओके, ह्या असू शकतात, पण इथे ना मी पूर्णच क्लूलेस आहे की हॅपीनेसच्या शेड्स कोणत्या असू शकतात बरं. आहेत ना. सांगा ना मला त्या. आता अगोदर हॅपीनेस म्हणजे काय बघूया आपण. आनंदी असणं म्हणजे काय. ओके. तू काय सांगशील आनंदी म्हणजे काय? आता तू आनंदात आहेस की दुःखात आहेस? आनंदात आहे. म्हणजे जेव्हा आपण दुःखात नसतो, जेव्हा आपण तणावात नसतो, त्या प्रत्येक क्षणी आपण आनंदात असतो असं म्हणता येतं. हो. न्यूट्रल असणं म्हणजेच आनंद आहे. इन अ वे. इन अ वे नाही, बघ ही एक शेड झाली. म्हणजे आपण काय केलं नाही, बोल. म्हणजे हा खरंच तसा मुद्दा आहे. आपण काय केलेलं आहे माहितीये का, की आनंद रिलेट करून ठेवलेला आहे. कालच आपण जो बोललो तो पॅव्लॉवचा एक्सपेरिमेंट, हे म्हणजे हे आपण रिलेट करून ठेवलेलं आहे. तसं नाहीये. बरोबर. की जेव्हा तुम्ही कुठल्याही तणावाखाली नसता तेव्हा तो तुमचा तो आनंद असतो. आपण काय करतो की अमुक घडलं म्हणून मी आनंदी झाले. म्हणजे आपण काय केलं की आनंद ही गोष्ट कशाला तरी, कसल्या तरी अचिव्हमेंटला, कसल्या तरी फिजिकल गोष्टीला बांधून ठेवली आहे. करेक्ट. ती झाली तरच मी आनंदी. बरोबर. मग असं काय होतं माहितीये का, बघ तू आता आपण विचारलं की आनंद आणि दुःखाची लिस्ट कर, तर आपण दुःखाची एवढी मोठी लिस्ट करतो, आनंदाची करत नाही आपण. बरोबर. याचं कारण काय आहे? हे कारण आपण कुठल्या तरी घटनेला, कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट
गोष्टीला आनंद बांधून ठेवलाय. हा तसं दुःखाचं केलं नाहीये Correct. आपण. करेक्ट. ते आपलं येतं ओघाने, आलं. डोळ्यात कसं बरोबर. आपोआप पाणी येतं हो. तसं दुःखाचं आहे. हो. म्हणून आपली लिस्ट नेहमी दुःखाची लांब आणि आनंदाची छोटी असते. कळलं आता? येस. हा, आता पुढे जाऊया. हा, काहीतरी म्हणत होतीस, बोल. हा, म्हणजे तुम्ही आता जेव्हा म्हणालात ना की जेव्हा आपण दुःखात नसतो, न्यूट्रल असतो, तेव्हा आनंदी असतो असं आपल्याला म्हणता येतं. हो. माझ्या डोक्यात एकदम न्यूट्रल म्हणजे जी संकल्पना येते ना की हा. अगदी इथे 50 तर इथे पण 50च, म्हणजे इतके तुम्ही मध्ये आहात की तुम्हाला काहीच वाटत नाहीये. पण आपल्या मनाचं असं होणं शक्यच नाहीये ना की माझ्या मनात काहीच नाहीये. नाही, असं होत नाही. हा, त्यावेळेला भावना नसतात. तू जे म्हणते ना तो सेल्फ टॉक सुरू असतो. एक्झॅक्टली. हा, आणि बरं, मग आता सेल्फ टॉक वापरून आपण आनंदात कसा आहोत हे बघूया आपण. येस. बघ, तुमचा सेल्फ टॉक जर ब्रूड करत नसेल आणि काहीतरी प्लॅन करत असेल तर त्यावेळेला तुम्ही आनंदातच असता. कारण तुम्ही त्यावेळेला तणावात नाहीये. करेक्ट. तुम्ही तणावाखाली नसाल तेव्हाच तुमच्याकडून काहीतरी सृजनात्मक घडू शकतं. म्हणजे अरे, हे राहिलंय करायचं, करूया का आपण? किती दिवस झाले, करायला हवं. तिकडे काय बरं चूक झाली होती माझी. हा जो सेल्फ टॉक आहे ना, हे आनंदाचं प्रतीक आहे. करेक्ट. हे जर तुमच्या डोक्यात सुरू असेल तर त्यावेळेला तुम्ही समजून घ्या की तुम्ही आनंदात आहात. बरोबर. याच्या विरुद्ध की आता काय माझ्या मागे सुरू आहे, हे असंच घडत असतं, काय माहिती काय घडतं, हे ना नेहमी कंटाळा आला मला या गोष्टींचा. हा जो सेल्फ टॉक आहे तो आनंदाचा नाही, तिकडे तुम्ही दुःखाच्या शेडमध्ये आहात. बरोबर. मग ती किती गहरी आहे, किती फिकी आहे, हे त्याच्यावरून ठरत राहतं. आता मिळालं टूल. येस. हा, आपण काही तराजू नाहीये 50 इकडं 50 इकडं, पॉसिबलच नाही. एक्झॅक्टली. बरं झालं तू सेल्फ टॉकचा तू प्रश्न विचारलास. कारण खरंच आहे की ओळखायचं कसं की मी आनंदात आहे की दुःखात, तर याच्यावरून समजून घ्यायचं. बरोबर. तुमचं डोकं काहीतरी चांगल्या गोष्टीकडे चालायला लागलं याचा अर्थ तुम्ही आनंदात आहात आणि म्हणूनच तुम्ही तुमचं पुढचं प्लॅन करता. करेक्ट. तर ही अगदी अशी ठळक गोष्ट आहे की ज्याच्यावरून तुम्ही शोधू शकता की मी कशा स्थितीत आहे. येस. ओके. तर मग आता हॅपीनेस म्हणजे काय किंवा हॅपी असणं म्हणजे काय, तर आपली वेलबिंग आहे, आपण तंदुरुस्त आहोत मनाने पण असं वाटणं, मी नॉर्मल आहे असं वाटणं आणि जे काही चाललंय त्याच्याबद्दल थोडंसं तरी सॅटिस्फॅक्शन असणं, याला म्हणायचं हॅपीनेस. आता बघूयात का त्याचे शेड्स. येस. त्याचे रंग छटा. अगदी. ओके. येस बॉस. आता सगळ्यात पहिली ती आहे समाधान. म्हणजे ह्याचं काही नंबरिंग नाहीये, मी आता उगी मोजता यावं बोलता यावं म्हणून म्हणतेय. कोणाला काहीही कधीही वाटू शकतं. अगदीच. म्हणजे ती काही गणिताच्या पायऱ्या नाहीयेत की ही झाली की ती झाली की असं काही नाहीये. ओके. तर आता पहिली आहे समाधान. आता समाधान म्हणजे काय आणि कधी वाटतं? एखादी गोष्ट मनासारखी झाल्यानंतर किंवा रादर झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा ती गोष्ट मला माझ्याकडून अपेक्षित होती तशी केल्यानंतर. बरोबर, अगदी बरोबर बोललीस. नुसती झाली म्हणून नाही, मला हवी होती फॅक्टर्स अनेक असू शकतात. बरोबर, मला हवी तशी झाली. येस. त्यावेळेला समाधान. करेक्ट. साध्या भाषेत बोलायचं असेल तर काय, तर एखादं काम झाल्यावर मला शांत वाटणं. करेक्ट. म्हणजे मी समाधानी आहे. बरोबर. आता संध्याकाळी झोपताना आपण विचार करतो, चला बुवा आजचा दिवस शांत गेला. तो काय आहे, तो आहे समाधानाचा. बरोबर. आजचा दिवस ठीकठाक शांततेत गेला, झालं थोडं इकडे पण नंतर ओके होतं. समाधान. करेक्ट. नेक्स्ट आहे प्लेजर किंवा सुख. ओके. आता आनंद आणि सुख ह्या दोन वेगळ्याच एंटिटीज आहेत, त्या पण एकत्र नाहीयेत. ओके. पण मग या दोघींमध्ये काय फरक आहे बरं? ढोबळमानाने बघायचं गेलं तर आनंद ही मनाला वाटणारी स्थिती आहे. ओके. तिकडे शरीर त्याचा अंतर्भाव असेलच असं काही सांगता येत नाही. बर. पण सुख ही गोष्ट फक्त मेंटली नसते, तर ती मेंटली आणि फिजिकली दोन्ही. म्हणजे मी ट्रेनमध्ये धक्के न खाता एसीचं तिकीट काढून त्याच्यातनं जाणं हे सुख आहे. आणि गच्च भरलेल्या डब्यामध्ये मला अशा जागी बसायला मिळणं की जिकडून छान हवा येते आणि माझ्या पाठीवर लागलेला जो घाम आहे तो असा थंड वाटतो. क्या बात आहे. हे आनंद आहे. प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असू शकते. बरोबर. मला जे सुचलं ते मी सांगतेय. बरोबर. तर एखादी गोष्ट आवडली, आता ही अचानक आलेली असते. आपण पाणीपुरी खायला जातो आणि आपल्या अपेक्षेपेक्षा तिथली पाणीपुरी छान लागते. तर हा एक असा प्लेजरवाला तो असा मोमेंट आहे. आपण पटकन म्हणतो पण सुख हे.
आता आनंद झाला, आता नेक्स्ट स्टेज आहे अत्यानंद. ओके. हा, त्याचं उदाहरण काय सांगशील बरं? बापरे. हो ना, कोणीतरी तुला अचानक भेटायला आलं, अचानक कोणीतरी फोन केला, तू काहीही अपेक्षा केलेली नसताना काहीतरी गोष्ट घडणं, त्यावेळेला आपल्याला अत्यानंद होतो, हर्ष होतो आपल्याला. त्याच्यानंतर उत्साह. ओके. काहीतरी नवीन आपण करणार आहोत आणि मग काहीतरी नवीन घडणार आहे, मग त्यावेळेला जे आपल्यामध्ये असतं ना की चला करून बघूया, ती जी एन्थुसियाझम आहे, त्यावेळेला जे वाटत असतं तो उत्साह, तो याच भावनेचा एक शेड आहे. याच्यात आता अजून एक काय आपल्याला ऍड करावं लागेल, तो आहे परमानंद. बापरे. बर. एकदम श्लोक वगैरे म्हटल्याचं फिलिंग आलं मला. बरं, ब्लिस म्हणलं तर तो इम्पॅक्ट येत नाही ना. म्हणजे अगदी परमानंद असा फील नाहीये त्याचा. ब्लिस आपण खूप सहज वापरून टाकतो असा शब्द आहे. हाच फरक आहे आपल्या मातृभाषेचा आणि दुसऱ्या भाषेचा. कारण त्या शब्दांचे इम्पॅक्ट कसे असतात हे आपल्याला फक्त तिथंच कळतात, माहितीये का. मी म्हटलं तुला, तर परमानंद. आता परमानंद कधी वाटत असेल, याचसाठी केला होता अट्टहास असं जेव्हा येतं त्यावेळेला जो आनंद असतो तो आनंद नसतो, तो परमानंद असतो. भरून पावले मी. म्हणजे तुम्ही डिग्रीला जाता आणि तुम्ही असे व्हॉटेवर 3 वर्ष 4 वर्ष, कोणाची 4.5 5.5 व्हॉटेवर, ते जेव्हा पूर्ण करता आणि तुम्हाला तुमचा फायनल इयरचा रिझल्ट हातात पडतो, तेव्हा जो काही असतो तो परमानंद असतो. बरोबर. मग आपण इतके एफर्ट्स घेऊन ती गोष्ट घडलेली असते त्यावेळेला आपल्याला तो आध्यात्मिक नसतो, त्यावेळेला तरी तो परमानंद असतो. बरोबर. तो हे झाला हॅपीनेस. ओके. आता आपण दुसरी जी भावना बघणार आहोत ती आहे सरप्राईज. आता याला आनंदात का बघ, मी हे जेव्हा सांगेन सरप्राईज म्हणजे काय, तेव्हा तुला कळेल की हे याला मी आनंदापासून वेगळं का म्हणते. आनंद हा नेहमी प्लेजर देणारा, शरीरावर मनावर चांगले परिणाम घडवणारा असतो. ओके. जरुरी नाहीये की सरप्राईज चांगलंच असेल. करेक्ट. मग कसं ह्या दोघांना एकत्र ठेवायचं. बरोबर. म्हणून मग सरप्राईजला वेगळं ठेवावं लागतं. भरोशाच्या म्हशीला टोणगा होतो, ते सरप्राईजच आहे. हो, ऍक्च्युली. मग त्याचं कसं चांगलं वाटेल, आपल्याला नकोय ना तो. करेक्ट. सरप्राईज असलं तरी ते आपल्याला प्लेजर देणारं नाहीये. बरोबर. म्हणूनच हॅपीनेस आणि सरप्राईजेस ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. इंग्लिशमध्ये पण जेव्हा आपण सरप्राईज म्हणतो तेव्हा पटकन व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज असं येतं, पण आपण लावतो त्याच्यापुढे एक्झॅक्टली. म्हणजे सरप्राईज हे नॉट नेसेसरीली प्लेझंट आहे. इट हॅज टू बी प्रिसाइजली सांगतो हे प्लेझंट आहे. करेक्ट. येस. जेव्हा तुम्ही सरप्राईज होता, आता कुठलंही सरप्राईज असू दे, त्यावेळेला आपण काहीतरी आपली बॉडी लँग्वेज पण चेंज करतो. आनंदाची प्रत्येकाची वेगळी आहे. ते कसं एक्सप्रेस करतील, बाय युझिंग बॉडी पार्ट्स, फेशियल एक्सप्रेशन्स, व्हॉटेवर. तर इकडे जेव्हा कोणीतरी तुम्हाला सरप्राईज देतं, आता सरप्राईज आपण जाणून बुजून पण होतो कधी. म्हणजे आपल्या घरातली छोटी मुलं असतात, ते आपल्याला काय, आपल्याला सगळं माहिती असतं. अरे वा, मला माहितीच नव्हतं हे वाले, छान असं होतं. पण जेव्हा खरोखर असं काहीतरी सरप्रायझिंग, अनपेक्षित, अचानक असं काहीतरी घडतं, तेव्हा आपण रिॲक्शन्स कशा देतो शरीराने. आपण डोळे मोठे करतो, डोळे विस्फारून बघणं. त्याच्यानंतर तोंड उघडणं, वाचला, हे वाला जे आहे ते. काही क्षण काहीच न सुचणं, बोलताच न येणं. बरोबर. आणि अरे वा किंवा खरंच किंवा अरे बापरे असे शब्द तोंडातून नंतर बाहेर पडणार. बघ, म्हणजे आता भाषा कुठलीही असू शकते, जगातला कुठलाही भाषा बोलणारा, कुठल्याही देशातला, कोपऱ्यातला माणूस सरप्राईजला असंच रिॲक्ट करतो. करेक्ट. आनंदाला माहिती नाही कसा करेल. काही जण अगदी मी असा स्थितप्रज्ञ प्राणी आहे, मला काहीही वाटलं नाही, मी आनंद आणि दुःख एकाच तराजूत ठेवत असतो, असे वगैरे लोक असतात. सरप्राईजला असं कोणी नाही करू शकत. तर आता आपण बघितलं की सरप्राईज कळलं की हॅपीनेस आणि सरप्राईजेस कसे वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना एकात ठेवता येत नाही. जर तू म्हणालीस तसं अगदी प्लेझंट, खूप छान वाटणारं सरप्राईज आहे, तुला कोणीतरी अचानक लांबून भेटायला आलं, हे मला जे सरप्राईजेस आहेत त्याची परिणिती पुढे मग आनंदात आणि आपण ज्या शेड्स बघितल्या त्यातली कुठली तरी जन्माला येऊ शकते. पण ते जर नसेल तसं, ते दुःखद असेल, कोणीतरी जाणं, काहीतरी घडणं, जरुरी नाही आहे पर्सनल आयुष्यात,
आत्ताच आपण एक विमान अपघात बघितला, हो, त्यावेळेला हो. आपण कसे होतो. बरोबर. मग तिकडनं काय झालं, सरप्राईज होतं ते, आणि तिकडून तणाव निर्माण करणाऱ्या ज्या भावना आहेत आपल्या, करेक्ट, ज्या आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या, करेक्ट. त्यातल्या प्रत्येकाच्या रिॲक्शन्स वेगळ्या वेगळ्या. म्हणून मग त्या सरप्राईजवर डिपेंड आहे की ते राईट हँड जाणार आहे म्हणजे टुवर्ड्स आपल्या आनंददायी भावनांकडे जाणार आहे, की लेफ्ट म्हणजे तणाव निर्माण करणाऱ्या ज्या काही Correct. भावना आहेत तिकडे जाणार आहे. हे त्यावर अवलंबून आहे. बरोबर. त्यामुळं ही वाली जी भावना आहे सरप्राईज, आश्चर्यचकित करणारी, ती हां. दोन्हीकडे आपल्याला नेऊ शकते. करेक्ट. मला आत्ता तुम्ही बोलत होतात ना, तेव्हा एक पटकन आठवलं बरं का, की सरप्राईज असं म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मोस्टली पॉझिटिव्ह गोष्टी येतात. आणि मला असा प्रश्न पडला, की अरे असं का होतं? हो, मला हे सांगायचं होतं पण मी विसरले होते बोलण्यात. थँक यू फॉर रिमेंबरिंग दिस. काय होतं, की आपण नेहमी अपेक्षा कशाची करतो? चांगल्याची. करतो. पण मग आपण त्यावेळेला काय म्हणत असतो, की अनपेक्षित जरी घडलं तरी ते चांगलं घडावं. बरोबर, मग बरोबर. आपण जसं म्हणतो ना, की कबूतर काय करतं, मांजर दिसलं की डोळे बंद करून घेतं. तसं काम आहे आपलं. आपण काय म्हणतो, की नाही सरप्राईजेस आहेत पण ते फक्त चांगलेच. वाईटला सरप्राईज ह्या कॅटेगरीतच घ्यायचं. करेक्ट. म्हणून तर तू म्हणालीस ना, की सरप्राईज आणि आनंद एकाच आपण कंपार्टमेंटमध्ये ठेवूया. करेक्ट. तर या कारणाने. आणि याचा एक लिंग्विस्टिक भाग मला पटकन असाही वाटला, की कोणता? प्राईज येतं त्याच्यामध्ये. हां. जरी स्पेलिंग ZE नसलं हां. तरी त्याचा उच्चार सरप्राईज हां. असा होतो. हो. आणि आपण ते बक्षीस किंवा या अँगलने त्याच्याकडे बघायला लागतो का, म्हणूनही कदाचित ते बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह वाटत असेल, है ना? हो. पण कोणीतरी भेटायला येणं हे बक्षीसच आहे की आपल्यासाठी. एक्झॅक्टली. म्हणून मग या दोन भावना वेगळ्या आहेत. ओके. आता आपण येऊया चीअरफुलकडे. आता सरप्राईज तर एक वेगळीच एंटिटी आहे, आपण ती पूर्ण केलेली आहे. आता आपल्याला कम्पेअर कशाशी करायचं आहे, तर आनंद आणि चीअरफुल असणं. ओके. ह्याच्यात हॅपी आणि चीअरफुल यात काय फरक आहे? ओके. मला असं वाटतं की हॅपीनेस हा खूप शांत पद्धतीने सुद्धा एक्सप्रेस केला जाऊ शकतो. व्हेअरएज चीअरफुल म्हणल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर टुणूक 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 उड्या मारणारं एक छोटंसं पाडस येतं नेहमी, हरणाचं. गाईचं वासरू नको? हरणाचं पाडस समोर येतं. गाईचं वासरू पण छान दिसतं जास्त उड्या मारतं हरणापेक्षा, कारण आपल्याला ते पाहायला नाही मिळत. आपण फक्त कल्पनेत ऐकलेलं आहे. किंवा मी पण आनंदी म्हणल्यानंतर मी मोठी स्माईल करताना डोळ्यासमोर येते माझ्या. व्हेअरएज चीअरफुल म्हणल्यानंतर मी टुणकन उडी मारून एक टाळी मारल्याचं मला दिसतं. तो फरक आहे कदाचित, म्हणता येईल असं. ओके. पण आता जरासं माझ्याकडून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी म्हणजे काय, आनंद ही क्षणिक भावना आहे. ओके. व्हेअरएज चीअरफुलनेस हा स्वभावाचा भाग आहे. ओके. ओके. काही माणसं आपण म्हणतो की उत्साहाने फसफसलेली, सोडा हलवून बॉटल उघडली तशी असतात. हो. माझ्या डोळ्यासमोर मी जेव्हा हे उदाहरण देते तेव्हा डोळ्यासमोर नेहमी येतो मिस्टर दीपिका पादुकोण. तो कसा उत्साहाने भरलेला आहे. तो सगळ्यांना माहित असलेला म्हणून मी सांगितलं. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात. म्हणजे काय, तर तो त्यांच्या स्वभावाचाच भाग असतो. बरोबर. आनंद कसा येतो आणि जातो. तर आपल्याला अशी माणसं आवडतात. बरोबर. मला तरी आवडतात. मलाही आवडतात. आणि काय माहितीये का, की त्यांची ती एनर्जी इतकी जास्त असते ना, की ते आपल्याला मरगळू देत नाही. ते कंटेजियस असतात. पण त्याच्यासाठी आपणही थोडेफार तसे असलो पाहिजे. हो. मीच जर आळशी असेल तर माझ्यासोबत तो माणूस मला बिलकुल नाही, बाहेर निघ, माझ्या वर्तुळातनं बाहेर तू. मग हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. करेक्ट. तुम्ही उत्साही असणं, चीअरफुल असणं. बरोबर. असे काही शिक्षक असतात आपल्या आजूबाजूला. हो. आपले कलिग्स असतात. आपल्या घरात कोणीतरी, आपण सगळे भावंड जमतो तेव्हा त्यातला कोणीतरी आपण त्याला नेहमी मिस करत असतो. तो असायला पाहिजे, म्हणजे या कार्यक्रमाला रंगत येणार. जर तुम्ही असं म्हणत असाल तर तुम्ही एका चीअरफुल माणसाची आठवण करताय. करेक्ट. अरे ती नाहीच आहे, ती असती ना असं बोर वगैरे झालं नसतं. ट्रिपची मजा ती आल्याशिवाय नाही, किंवा कार्यक्रमामध्ये ती नसेल तर कार्यक्रमच नाही. बरोबर. हे काय आहे, तर तुम्ही त्या चीअरफुल माणसाबद्दल बोलताय. म्हणजे आता उलट असं म्हणायला पाहिजे की तो चीअरफुल माणूस तो सोर्स आहे त्या आनंदाचा. आणि त्या सरप्राईज मधले जो उजवीकडे जाणारा भाग आहे त्या सरप्राईजचा पण इथून उगम आहे, त्या चीअरफुलनेस. पण आपण काय केलंय की प्रत्येक जण चीअरफुल नसतो. बरोबर. मग त्यामुळे आपल्याला काय, आपण सगळे आळशी माणसं.
माणूस प्राणी आळशी. हा. मग आपल्याला काय, नेहमी उत्साही राहणं आपल्याला परवडणार नाही. रडणार कोण मग? बरोबर. विक्टिम कार्ड कोण खेळणार मग? म्हणून मग आपण काय करूया, हे जे येणारं जाणारं आनंदाचे क्षण येती जाती आहे ना, तिकडे लक्ष देऊया आपण. ही कशी आळशीपणाची सोय करून ठेवलेली आहे. जर आपण उत्साही राहिलो तर आपला दृष्टिकोन बदललेला असेल. आपल्याला असे क्षणांची, घटनांची, गोष्टींची, काहीतरी एक्सटर्नल स्टिम्युलायची गरजच पडणार नाही आनंद वाटण्यासाठी. बरोबर. म्हणून मग मला असं वाटतं की ते जमणारं नाही आहे. म्हणून मग आपण काय केलंय, अशी जेव्हा लिस्ट लिहितो ना, चिअरफुलनेस लिहितच नाही आपण इमोशन्सच्या लिस्टमध्ये, कुठेतरी शेवटी किंवा मग त्याला आनंदाचा भाग मानतो आणि ते सोडून देतो. बघ कसं उलट आहे. करेक्ट. सो दिस इज द थिंग की चिअरफुलनेस असाल तुम्ही तर तुम्ही जास्त आनंदी असाल. कारण तुमचा जो सोर्स आहे, तो जो लोकस ऑफ कंट्रोल आहे, तो बाहेरच्या क्षणांमध्ये नाहीये, तो तुमच्या मेंदूत आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तो तुम्ही बाहेर काढू शकता. सो हे असं आहे या 3 भावनांचं गणित. या खूप इंटरेस्टिंग आहेत बरं का. म्हणजे आहेत तगड्या अडकवलेल्या. पण जेव्हा त्यांना आपण वेगवेगळ्या काढून त्यांची उकल करतोय ना, तेव्हा लक्षात येते की अरे नाही, त्यांच्या छटा वेगवेगळ्या आहेत आणि त्या डिस्टिंक्टली वेगवेगळ्या आहेत काही. है ना. सो आपण, मला आठवतं श्रद्धाताई, सॅड भावनांबद्दल, नेगेटिव्ह भावनांबद्दल जेव्हा बोललो होतो तेव्हा आपण असं बोललो होतो की या भावना ना फार संसर्गजन्य असतात. म्हणजे अगदी फिल्म बघताना, नाटकं बघताना, वाचताना रडणं, किंवा माझ्या जवळची व्यक्ती माझ्या समोर बसलीये आणि ती इमोशनल होतीये हे बघून माझ्या डोळ्यात पाणी येणं, असं होतं. त्या भावनांची देवाणघेवाण त्या लेव्हलला होते. तसं नाही झालं तर तो समोरचा रडतोय म्हणून राग तरी नक्की येतो की काय चाललंय रडगाणं. हो, किती रडतोय, अरे किती दिवसांपासून मला माफ कर ना, किती ऐकवतो. एक्झॅक्टली, असं तरी होतं. तसं या भावनांच्या बाबतीतही होतं. ऑफकोर्स सगळ्याच भावना हायली कॉन्टेजियस आहेत. करेक्ट. म्हणून तर आपण जो चिअरफुल असतो त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सरप्राइजेस देणारी व्यक्ती आपल्याला आवडते, कारण त्यांच्यातून जे वाहत असतं ते आपल्यापर्यंत पोहोचतं. तू जर मला सांग, तू किंवा मी, आपल्या दोघींपैकी कोणीही जर नेहमी असा उलटा यू तोंडाचा करून जर बसणारा असलो असतो आपण, तर आपली मैत्री झाली असती का? शक्यच नाही. कधी कधी अशी पण मैत्री होते की एखादा रडका आणि त्याच्यासोबत कोणीतरी हसरा, अशी मैत्री होते. पण होतं काय की आपल्यालाही आनंदी राहायचं असतं. बरोबर. आणि मग आपण ते शोधत असतो, किंवा आपल्याला हा पण एक हात पाहिजे असतो मदतीचा की चला बाबा, मी थोडासा डाऊन आहे ना, कोणीतरी असा हवा की जो मला एलिव्हेट करेल. करेक्ट. जाऊ दे ग, होईल नीट, एवढं म्हणणार आहे तरी. मग म्हणून आपण काय करत असतो, आपण शोधत असतो आपल्या आजूबाजूला कोणतंच. मग आपल्याला जेव्हा कोणीतरी रडकं दिसतं, मग आपण पतली गलीसे ते येते, चला नको, अरे हे परत रडायला सुरुवात करणार. म्हणून रडगाणं सुरूच असतं. मग कोणीतरी नेहमी हसणारं असेल तर आपण काय करतो, आपण जर डाऊन असू तर त्या माणसाला जरुरी नाही की आपण त्याला सांगू, पण आपण त्याला फोन करतो. किंवा काहीतरी धडपडून करणारी माणसं असतात, मग ती उत्साहाने सांगायला लागतात, मग आता काय करतोय तू, तुम्ही फक्त त्याला विचारा एवढं. मग ते सांगतं, मी हे करतोय, हे करते किंवा हे करतो. बरोबर. त्याच्यातून आपल्याला मिळतं की अरे तोही आपल्याच बरोबरचा आहे, तीही आपल्या बरोबरची आहे, ती जर इतकं करू शकत असेल तर मी का रडतीये? करेक्ट. मी पण काहीतरी करायला हवं. आपल्याला हे कळतं, मी पुरावे देते की ह्या भावना कॉन्टॅजियस आहेत. बरोबर. सगळ्याच भावना कॉन्टॅजियस आहेत. त्यांचे शेड वेगळे वेगळे असू शकतात. साहजिक. कोणीतरी परमानंदाला असेल तर त्याच्या शेजारी बसून तुम्ही आनंदात असू शकता. म्हणजे तुझी मैत्रीण UPSC क्लिअर झाली तर तुला तिच्या एवढा परमानंद होणार नाही, पण आनंद नक्की. चला 2 पेढे खायला मिळाले, इन फ्युचर काहीतरी काम असलं तर हिच्याकडून करून घेईन मी. नाही गेला बाजार, मला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये तरी काहीही फॉर्मॅलिटीज न पूर्ण करता एवढं तरी तुला आनंद तरी झाला. तर हे असं आहेच आहे. तुझी शेड वेगळी असू शकते. अगदीच कुठल्याही भावनेत, बरं का. बरोबर. निगेटिव्ह भावनेमध्ये पण एखादा कोलमडून पडला असेल तर त्याच्यासोबत तू कोलमडून पडणार नाहीस, पण तुला वाईट वाटेल. बरोबर. त्यामुळे तुझी शेड वेगळी असेल, पण कुठलीही भावना कॉन्टेजियस असते, ती कमी जास्त प्रमाणात. येस. श्रद्धा, ते आजच्या भागातला शेवटचा प्रश्न. ओके. की आपण सुरुवातीपासून म्हणतोय की या भावना पॉझिटिव्ह आणि या भावना निगेटिव्ह, सो कॉल्ड असंही म्हणतोय आपण. आज ज्या भावनांबद्दल आपण बोललो त्यातली एक तर आपल्याला कळलीच, सरप्राईज्ड, की जी निगेटिव्ह असू शकते.
ह्या ज्या उरलेल्या 2 भावना आहेत ज्यांच्याबद्दल आपण मोस्टली पॉझिटिव्ह बोललोय, हॅपी आणि चिअरफुल, त्यांच्यामधनं काही निगेटिव्ह मला तरी दिसलेलं नाही. पण या भावना 100% पॉझिटिव्ह आहेत? नाही, असं नाहीये. ओके, मग यांचे निगेटिव्ह शेड्स कोणते आहेत? हा, या भावनांचे निगेटिव्ह शेड नसले तरी पण या आपल्याला थकवतात. बर. म्हणजे आता बघ काय होतं की आनंद ही आपल्या शरीरावर, आपल्या मनावर तणावरहित अशी स्थिती निर्माण करणारी भावना आहे. करेक्ट. चिअरफुल पण तशीच आहे, म्हणून आपल्याला ती हवीशी वाटते. पण जेव्हा आपण आनंदाच्या शोधात फिरत असतो तेव्हा आपलं काय होतं, त्याच एका भावनेच्या शोधात फिरायला लागलो की आपल्यावर ताण येतो. बरोबर. आणि मग त्या तणावाखाली मग हळूहळू आपल्याला राग येणं, करेक्ट, फेल्युअरवाली फिलिंग येते की मी हे करू शकत नाहीये. दॅट्स ट्रू. आणि मग त्याच्यात ना हळूहळू मग बाकीच्या ज्या आपल्याला नको असलेल्या भावना आहेत त्या जन्मायला लागतात. आता बघ, आपण काय करतो, रेल्वे स्टेशनवर जातो आपण, आणि जी माणसं ऑफिसला जाणारी असतात त्यांचं ठरलेलं असतं 9:02 ट्रेन पकडायची. बरोबर. पण काही माणसं अशी असतात की ज्यांना काही ऑफिसला वगैरे जायचं नसतं, ते घरातून निघताना एम इंडिकेटर वगैरे पण काही बघत नाही. माझं झालं की मी स्टेशनवर जाणार, जी ट्रेन येणार त्याच्यात मी बसणार आणि जाणार. करेक्ट. आता आपण हे आनंद शोधणाऱ्या व्यक्तींशी हे रिलेट करून बघूया. ओके. आपण जर असे जगायला लागलो की माझं झालं की मी स्टेशनवर जाईन, जी ट्रेन येईल त्याच्यात मी बसेन आणि माझ्या डेस्टिनेशनला जाईन, त्या माणसांना त्रास होत नाही. कारण ते डेलिब्रेटली शेरलॉक होम्स सारखे दुर्बीण घेऊन किंवा असं काहीतरी शोधत नसतात की सुख कुठे, आनंद कुठे. आला तर मी एन्जॉय करेन. मग काय 5-10 मिनिट ट्रेन इकडची इकडे झाली काय, एखादी ट्रेन बदलावी लागली काय फरक पडत नाही. पण आता 9:02 ट्रेन पकडणारा, त्याला जर 9:02 ट्रेनला 9:03 झाले तर त्याचं काय काय होतं तू विचार. दॅट्स ट्रू. मग या भावना पण तुम्ही कशा वृत्तीने घेता, करेक्ट, ते फार मॅटर करतं. जर तुम्ही असं घ्यायला लागलात की मी हे काम करतेय, सपोज मी काहीतरी भरतकाम करायला घेतलंय आणि मी विचार केलाय की हे असंच झालं पाहिजे, म्हणजे कारण मला यातून आनंद मिळणार आहे, आणि त्यातनं ते तसं नाही झालं तर. बरोबर. मग मी, लोक म्हणतात नरड्यावर पाय ठेवून काम करणं, तसं केल्यावर तुम्हाला कसा आनंद मिळेल, कारण तुम्ही तुमच्याच डोक्यावर एवढा मोठा तणावाचं टोपलं ठेवलंय की हे असंच झालं पाहिजे. इथे येतं ते शुड, मस्ट, ऑट, आपण जे शिकलो होतो, असंच झालंच पाहिजेच, गेलं. मग बरोबर, तुम्ही अविवेकी विचार केला. करेक्ट, असं झालं तर मला आवडेल, मग कदाचित ते तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षाही जास्त चांगलं होऊ शकतं आणि मग तुम्हाला अगदी निखालस आनंद होऊ शकतो. मग तुम्ही कसा प्रयत्न करताय, त्या ज्या चांगल्या भावना आहेत त्यांच्या मागे तुम्ही कसा पळायचा प्रयत्न करताय, त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. ओके. आणि मग याच्यावरूनच ठरणार आहे की ती भावना तुमची सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. करेक्ट. सो श्रद्धा, ते आजच्या भागाचा शेवट करून टाका याच नोटवर. ही छान नोट आहे. तर मग आता आपण सगळे मिळून यापुढे आनंदाकडून चिअरफुलनेसकडे जाण्याऐवजी चिअरफुलनेसकडून आनंदाकडे जाऊया आणि आपल्या आनंदाबद्दल, आपल्याला मिळालेल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या सरप्राइजेस बद्दल, मग ती माणसांनी किंवा आयुष्याने कोणीही दिलेली असते, बोलत राहू आणि चिअरफुल राहून इतरांनाही आनंद देण्याचा आणि काहीतरी सृजनात्मक घडवण्याचा प्रयत्न करत राहू. येस. आणि आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू. माझ्या मनारेला 1 वर्ष पूर्ण होत आहे त्या मार्च महिन्यात, नव्या भागासोबत, नव्या कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत आमचा हा भाग ऐकताच आहात. आमचे आधीचे भाग शोधू नका. आमच्या पुढच्या भागांवरही नजर ठेवा आणि ऐकत रहा माझ्या मनारे. नमस्कार.